सदातिन्नो सदातिस्तदानीं नास्तिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्बः किमासीद्गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे तैमूरच्या हल्ल्याने दिल्ली सल्तनतीचे अनेक तुकडे होऊन गेले. ह्या मृत्यूच्या झोपेतनं जागण्यामध्ये दिल्लीला खूप वेळ लागला. शिवाय जेव्हा जागी झाली पण तेव्हा दिल्ली एका मोठ्या सल्तनतीची राजधानी नव्हती राहिली. तैमूरच्या आक्रमणानंतर मग उत्तर भारत कमजोर आणि वाटून पूर्ण गेला. याच्यापेक्षा चांगल्या स्थितीत होता दक्षिण भारत, जिथलं सर्वात मोठं राज्य होतं विजयनगर. योगायोगाने अनेक विदेशी यात्री विजयनगरला आले. मग सर्वांनी आपल्या सफरनाम्यांमध्ये शहर आणि राज्याच्या बाबतीमध्ये बरंच लिहून ठेवलं. या लेखांवरून वाटतं की शहर खूपच सुस्थित आणि सुंदर होतं. मध्य आशियाचे अब्दुल रजाक लिहितात, हे शहर असं आहे जसं नसेल आणखी शहर दुसरीकडे कुठेच. अख्ख्या जगामध्ये याच्यासारखं शहरच नसेल. अब्दुल रजाकाने कदाचित जास्त मोठी शहरं नसतील पाहिली, यासाठीच विजयनगर पाहिल्याने खूपच हैराण होऊन गेले ते. बरं, नंतर मग आला एक यात्री पूर्ण जगामध्ये फिरलेला. तो होता पोर्तुगाली दोमिंगो पायस, जो 1522 मध्ये विजयनगरात आला. या देशामध्ये दाट लोकसंख्यावाली अनेक शहर कसबे आणि गाव आहेत. महाराजने एक विशेष नगर बनवला आहे जे मजबूत चार भिंती आणि मनोऱ्याने घेरला आहे. महाराजचा महाल पण एक मजबूत भिंतीने घेरला आहे, ज्याच्या आत इतकी जागा आहे जितकी पोर्तुगालच्या कुठल्याच महालात नाही आहे. या शहरात सेवेचे रस्ते आणि धनिक सैन्य नायक सामान्य नागरिकची भव्य घरं आहेत. या नगरामध्ये सर्व देश आणि जातीचे लोक आहेत, कारण इकडे मोठ्या प्रमाणात किमती दगड, खास बोलायचा तर हिऱ्यांचा व्यापार होत असतो. शहराच्या आकाराचं वर्णन कठीण आहे. पाहिल्यावर असं वाटत असतं हे रोम इतकंच मोठं आणि सुंदर आहे. समुद्र दुनियेत हे शहर यासाठी पण अप्रतिम आहे, कारण इकडे कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. या शहराची परिस्थिती त्या शहरांसारखी नाही जी आपल्या नागरिकांना खाण्यापिण्याचं सामान पण नाही देऊ शकत. इकडे तर हर माणसाकडे गरजेची हर वस्तू आहे.
पायसने विजयनगरच्या शासकाविषयी पण लिहिलंय. तो दक्षिण भारताच्या इतिहासामधल्या महान शासकांमधला एक होता. शिवाय त्याचं योद्धा म्हणून मोठं नाव होतं. एक असा योद्धा जो दुश्मनांशी पण नरमीने वागायचा. एक असा राजा जो साहित्य आणि कलेचा होता आश्रयदाता. जो एक सगळ्यांना अतिशयच प्रिय दर्यादिल राजा होता, ज्याला आजही दक्षिणेमध्ये स्मरलं जातं. त्याचं नाव होतं कृष्णदेवराय. अप्पाजी, अण्णांची तब्येत पण आता कशी आहे? महाराज अचेत अवस्थेमध्ये आहेत. असं दिसतंय त्यांचा अंतिम समय आलाय. काय? पुढे जाण्याची मुळीच गरज नाही. शोक मनवायला तुला नंतर मग बराच समय मिळेल. तुला म्हणायचंय काय अच्युत? मला जाऊ दे. जाण्याने काय लाभ? महाराजांनी आपल्या वारसाची आधीच घोषणा केली आहे. आता तुला हवं तरी तू त्यांचे विचार नाही बदलू शकणार. म्हणून काय तू वारस त्यांचा बनून बसलास होय? सिंहासन मिळवायची माझी मुळीच इच्छा नाहीये. अशा योजना एक तूच बनवत असतोस, पण आता कुठलाच फायदा नाही. अण्णाने आपल्या पुत्रास आपला वारस घोषित केलाय. तो 6 वर्षांचा आजाण बालक आहे. तो राज्य कसं चालवणार? का नाही? एखाद्या योग्य शासनपालाच्या मदतीने अवश्य चालवू शिवाय शकेल. तो योग्य शासनपाल तूच अच्युत, खरंय ना? महाराजांनी शासनपालाच्या संबंधामध्ये म्हटलंच नाही काही. मी महाराजांचा सख्खा भाऊ आहे. तू सावत्र आहेस. माझा हक्क तुझ्यापेक्षा जास्त आहे. महाराजांनी काही दुसरे आदेश पण दिले. अप्पाजी, ऐकवा याला. आज्ञा. महाराज वीर नरसिंहदेवरायाने आदेश दिलाय की कृष्णदेवरायास त्वरित बंदी बनवायचं आणि त्याचे दोन्ही डोळे फोडून टाकायचे. महाराज असा आदेश केव्हाच नाही देणार. मुळीच क्रूर नाहीत ते. त्यांना मी बेहद आवडतो अप्पाजी. असं महाराजांनी अच्युत देवरायांच्या सल्ल्यावरच केलंय. असं मी सैनिक अभियानामध्ये राजधानीतनं बाहेर गेल्यावर मग तू महाराजांची म्हणे जी सेवा केलीस, हे बस त्याचंच फळ आहे. पण मी श्रेष्ठ सैन्य नायक समजला जातोय. मी साम्राज्यास मुळीच कमजोर नाही होऊ देणार. पण ते काहीही असो, असा विचार झालाय की तू नव्या राजाच्या प्रती निष्ठावान नाही. मुळीच कुणी विचार केला? तू. सैनिकांनो, महाराजांच्या आदेशाचं पालन करा. बंदी बनवा याला. बघत का उभे आहात? बंदी बनवा. राजकुमार, ते तुमच्या आदेशांचं पालन नाही करणार. खास करून कृष्णदेवरायांच्या बाबतीत बिलकुल नाही. काय काय अर्थ या सर्वाचा? तुम्ही शीघ्रच बघा, अर्थ समजाल. सैनिकांनो, राजकुमार अच्युत देवरायांस सुरक्षित त्यांच्या कक्षात घेऊन जा. अप्पाजी, मला वाटलं होतं तुम्ही मला बंदी बनवाल नक्कीच. मग तुमचे डोळे फोडीन ना. मी तुम्हाला महाराजांचा आदेश ऐकवला. असं म्हटलं नाही की मी त्याचं पालन पण करीन. मी तुमचा स्नेह आणि निष्ठेसाठी खूप आभारी आहे. मी साम्राज्याच्या प्रति निष्ठावान आहे. विजयनगरच्या सिंहासनावर एका मुलाने मुळीच नाही, पण एका समर्थ व्यक्तीने तुम्हीच बसलं पाहिजे. तलांगुतक दिकुतक तधिगिणतुम दिगुणांगुतक ताहतकिटतक धित तलांगुतक तलांगुदितक झम तरिकिटतक तदिकिटतक तकिटतक तदिगिणतुम तदिगिणतुम तदिगिणतुम. राजाधिराज वीर प्रताप श्री कृष्णराय भूप. राजाधिराज वीर प्रताप श्री कृष्णराय भूप. श्री कृष्णराय भूप. सकलांग निखिल कर्नाटक भू नवरत्न खचित सिंहासन संगीत नृत्य शिल्प. श्री कृष्णराय भूप. श्री कृष्णराय भूप. कनकेटु हात पटु महादेवी नर्तन करू दाखवेल ती. झांझर रवने कंकण ध्वनीने मंडूक तरस गाथा. मंडूक तरस गाथा. तकिटतक तदिगिणतुम तदिगिणतुम तदिगिणतुम. हे माधवी पूर्व
परिणय निर्णय करते शपथ घेई मन मनामध्ये मंदोदरीने परिविधी चालीने हो मंडूक बनली धिदितै 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 कल 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 किल 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 जलमध्ये किल किल जर जर बिंदू ताम दिगदिताम तत दिगदितै ता तै तरित्तळां तकतां तगट तक तरित्तळां तकतां हिडगमित्तदिमितिमितां हिडगणत्तझणझणुतां चित्ता तदिगणतों तदिगणतों जगमग जगमग कवच खड़ग है दोनी भुजावरी जमले अड़िग है ताम दिगदितां तत दिगदितै हे माधवी रूप लावण्यवती कोमल कुसुम जैसी मंदोदरी सहो रावण दर्शे हिमगिरी सुत समजे सम्मोहित होई सम्मोहित होई सम्मोहित होई संग संग कळीच्या रसाची मूर्ती कोमल कामिनी अतिशय मोही पकडून मग मंदोदरी घेऊन गेले लंकापुरी हो ते गेले लंकापुरी हो राजाधिराज वीर प्रतापी श्री कृष्णराय भूप श्री कृष्णराय भूप सलाम 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 चंद्रगिरी किल्ल्यामध्ये सर्व व्यवस्था पूर्ण रीतीने चोख केली गेली आहे ना? अगदी महाराज. राजकुमार तिथनं पळू नाहीच शकणार. पहारेकरी विश्वासातले आणि आपण त्यांना वेळच्या वेळी बदलत पण राहू म्हणजे त्यांचा राजकुमारांची मुळीच संबंध न बनावा. अप्पाजी, काय? मला एका गोष्टीचं आश्वासन द्या जरा, की कुठल्याच प्रकारचं त्यांना कष्ट नाही होणार. म्हणजे बघा, मी माझ्याच नातेवाईकांना पण कारावासामध्ये असं टाकणं सुद्धा रास्त नाही दिसत आहे. महाराज, रास्त मला पण नाही दिसत आहे, परंतु असं न करण्यामध्ये जोखीम अधिक आहे. बघा, यावेळेस आपल्याला बाह्य शत्रूंशी निपटण्याची तयारी करायची, म्हणून आदिल जोखीम उचलण्याच्या अवस्थेमध्ये आपण नाही. खरंय. बिजापूरच्या आदिल खानने उत्तरे सीमा सुद्धा कृष्णेतनं दूर पार ढकलली आहे. शिवाय पश्चिमेमध्ये गोवा आणि बेळगाववर पण कब्जा केलाय. ओडिसाच्या बघा, गजपतीने उदयगिरी पूर्ण हडप करीत आपणास पूर्वी घाटांपर्यंत ढकलला आहे. बोला, यापेक्षा जास्त अजून आपली प्रतिष्ठा काय कमी होऊ शकते? महाराज, मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही विजयनगरची गेलेली प्रतिष्ठा परत अवश्य मिळवाल. तुमच्या ह्या विश्वासाने साहस वाढतं. अप्पाजी, काय? मी शपथ घेतोय, अंतिम श्वासापर्यंत विजयनगरची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा प्रयत्न करीत राहीन. महाराज, अर्धी सफलता म्हणजे हा संकल्प आहे. सर्वप्रथम आपल्या नायकांना पूर्ण ताब्यामध्ये करायला हवेत. हो, त्या देशद्रोहींना आम्ही पत्र लिहिली होती. कोणाची उत्तरं मिळाली? असं आहे, दक्षिणचे थोडे नायक म्हणतात राजसूय आम्ही नाही देणार आता. शिवाय म्हैसूरचे पण थोडे नायक तुम्हाला म्हणे राजा मानणार नाहीत. आम्हा तुलचा दुष्ट गंगारायाने सिंहासनावर स्वतःचा दावा करण्याचा दुस्साहस पण केला. मी हे सर्व अजून पण सहन नाही करणार. ह्या देशद्रोह्यांना आता माझ्या तलवारीच्या धारेला सामोरं जावं लागेल. एका राजाने त्यांच्या बंदराचं संचालन केलं पाहिजे, ज्यामुळे व्यापारामध्ये वृद्धी होऊ शकेल. घोडे, रत्न आणि मोत्यांच्या आयातीला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि बाह्य देशातून येऊन इथे वसलेल्या लोकांना त्यांच्या राहणीमानानुसार सुविधा प्रदान केल्या पाहिजेत. या बाप्पाजी. हो. पाद्री कुठे आहेत? काय हवंय त्यांना आपल्याकडून? महाराज, पोर्तुगालींचे दूत बनून आलेत ते. शिवाय स्वतःचे राज्यपाल अल्बुकेर्ककडून कुठला आवश्यक संदेश घेऊन आलेत. त्यांना आपण अधिक प्रतीक्षा नाही करवली पाहिजे.
पोर्तुगालांशी आपल्याला मित्रता आणि व्यापार संबंध बनवून ठेवायचे. पण महाराज, आपण थोडं सावध पण राहिलं पाहिजे, कारण पोर्तुगाली केवळ व्यापारी म्हणूनच संतुष्ट नाहीयेत. असं दिसतंय त्यांना बहुतेक अजून पण पाहिजे. असं आहे, पण त्यांचे शत्रू कालिकटचे झामोरीन आणि बिजापूरचा आदिल खान आहेत. हे आपले पण शत्रू आहेत. माझ्या विचाराने ह्या समय तरी आपण पोर्तुगालींना साथ दिली पाहिजे. पण महाराज, आपले सगळेच नायक पोर्तुगालींशी समझोता करण्यामध्ये तयार नाही होणार. पण त्यांच्यामधले थोडे बिजापूरच्या आदिल खानशी संघटन करणं अधिक पसंत करतील. आपलं संघटन बेहमनी सुलतान मेहमूदशी झालेलं आहे आणि तो फार त्रासलाय स्वतःचा नायक आदिल खान ह्याला, ज्याच्यावर पण त्यांचं कुठलंच नियंत्रण नाही राहिलंय. ह्या समयी आदिल खानची संघटनेला मुळात अर्थ पण नाही, तोपर्यंत नाही जोपर्यंत आम्ही या आदिल खानास सुद्धा त्याची खरी जागा नाही समजावून देत. पण थांबा जरा. प्रथम आपण हे जाणलं पाहिजे की हे पाद्री कसला प्रस्ताव घेऊन आले. खरंय महाराज. यावं. यावं. या. यावं. तुमचं स्वागत आहे. तुम्ही तुमचे महाराज आणि राज्यपाल महोदयांना हे उपहार आणि शुभकामनांसाठी आमच्यातर्फे धन्यवाद जरूर सांगावं. श्रीमान, आमचे महाराज हृदयातनं तुमचा सन्मान करीत हाय आणि मित्रताची इच्छा आहे त्यांची. पण पहिल्यापासून आमची मित्रता आहेच. शिवाय आम्ही या मित्रतेला पण विशेष महत्त्व दिलं आहे. काय हो अप्पाजी? खरंय. मित्रतेशिवाय तुमचे राज्यपाल श्रीमान अल्बुकर्क आमच्या रायाकडनं अजून काय इच्छित आहेत? आम्ही शांतीशिवाय मित्रतेच्या भावनाच्या सकट तुमचा देश आणि इथल्या व्यापारच्या बाबतीत थोडं जाण्याची इच्छा आहे. याच्या बदली आम्हाला अजून काय मिळेल? आम्ही आमच्या जहाजांमधून औरमुज आणि दुसऱ्या स्थानावरनं घोडे आणतात इथे, जो अरबी घोड्यांपेक्षा थोडे चांगले होत असतात. आम्ही वचन देत आहे की जो पण घोडे आणणार सर्व तुम्हालाच विकणार आहे. तुमच्या शत्रूला बघा एक पण नाही. ही तुमची उदारता आहे. पण अरबांसोबत पण आमचा असाच समझोता आहे. म्हणून जितके पण घोडे ते आमच्या बंदरावर आणतात, आमच्याकडे सगळेच खरेदी केले जातात. इतकंच नाही, जर कुठला घोडा रस्त्यामध्ये मेलाच, शेपटी त्याची दाखवल्यावरच आमच्याकडे पूर्ण किंमत दिली जाते. हा तुमच्या मोठा पण आहे श्रीमान. पुरके पण 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 काय? आवडण्यायोग्य आमचा प्रस्ताव नाहीये का? नाही नाही, मी हे सांगायला इच्छितो की घोड्यांच्या शिवाय पण आम्ही खूप तुम्हाला काय द्यायला शकत आहे. तो बंदुका etc. ह्याचा लाभ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ही हत्यार सुद्धा चालवायला शिकवणारे पण पाठवाल. राजपाल कडून सांगतो, हे पण संभव होणार आहे. चांगला प्रस्ताव आहे. आम्ही याच्यावर विचार करणार. मी ऐकले तुम्ही लोक अरब सौदागरांची युद्ध करू इच्छिता. सोबत त्यांच्या आमचा धार्मिक झगडा आहे. कालिकटचे झामोरीन आणि आदिल खान ना केवळ तुमचे लेकिन आमचे पण शत्रू आहेत. हे लोक अरब सौदागरांना आसरा देत आहेत. तुमचे आणि आमचे शत्रू एकच आहेत श्रीमान. मी ऐकलंय की तुम्हाला आमच्या देशामध्येच अरबांशी युद्ध करायचंय. तुमच्या आज्ञा आणि सहायता विना नाही. जर तुम्ही आमच्या साथ हाय, मग आम्ही आदिल खानला सुद्धा गोवा से हटा सकते हैं.
आम्हाला माहिती पूर्ण मिळाले की पोर्तुगीजांची स्वतः गोव्यावर आशा आहे फार. खरं नाही. आम्ही असं कुठलंच काम नाही करणार ज्यामध्ये तुमची थोडीशी पण हानी होत असावी. गोवा आमचा आहे. समय आल्यावर आम्ही गोवा स्वतंत्र करणारच नक्की. अवश्य श्रीमान, अवश्य. एक छोटस निवेदन अजून आहे. आम्हाला एका सुरक्षित बंदराची जरूरत आहे ज्यामध्ये आमची जहाजं उभी राहतील. आम्ही तुमच्या प्रस्तावावर विचार करणार आणि तुमच्या राज्यपालांना स्वतः आमचा निर्णय दूताच्या हाती पाठवला जाईल. किंतु आता थोडे दिवस तुम्ही आमच्या विजयनगरामध्ये राजकीय अतिथी बनून राहा. शिवाय इथल्या सुविधांचा आनंद सुद्धा घ्या. राया रोज सूरज उगवण्यापूर्वी शेरभर तिळाचा तेल पितात आणि मग याच तेलाने मालिश करवून घेतात. मालिश नंतर एक लंगोट घालून मदगल फिरवत असतात. नंतर तलवारीचा अभ्यास करीत असतात. जोपर्यंत सगळं तेल गामाच्या बरोबर येत नाही बाहेर, मग त्यांच्या कुठल्या पैलवानासोबत कुस्ती लढत असतात. इतक्या मेहनतीनंतर घोड्यावर स्वार होऊन सूरज उगवण्यापूर्वी खुल्या मैदानामध्ये एका दिशेतून दुसऱ्या दिशेपर्यंत घोडा पळवत राहतात. देवाच्या जाज्ञापूर्वीपर्यंत ते याच कामांमध्ये व्यस्त राहत असतात. मलायाचे ऐतिहासिक दस्तावेज हिकायत हांगतुआमध्ये मलेशियाहून आलेल्या एका हांगतुआ नावाच्या विशेष प्रवाशाचा संदर्भ मिळतो. खूपच छान भाऊ. तू म्हणजे तलवारबाजीच्या कलेमध्ये माहिर बुवा हांग त्वांग. बघ, तुझ्या नावाचा उच्चार थोडा कठीण आहे. तुम्ही मला लक्ष्मण पण बोलू शकतात महाराज. असं? किंतु हे तर भारतीय नाव आहे. काय हे नाव तू इथे आल्यावर ठेवलंयस? नाही नाही, आमचा देश मलायामध्ये पण भगवान राम शिवाय भाऊ लक्ष्मणाची कथा प्रसिद्ध खूप आहे. काय तुमच्या मलयामध्ये सर्व सैनिक तुझ्यासारखे तलवारबाजी जाणतात? नाही नाही महाराज, खूपच कमी. फक्त महाराजद्वारा निवडलेले थोडे चांगले सैनिकच. शिवाय त्या सैनिकांना सुद्धा आमच्या इथे सन्मान खूप आहे. पण ही तर खूपच चांगली बाब आहे. अप्पाजी, काय काय आपण लक्ष्मणास आपल्या थोड्या निवडलेल्या सैनिकांस पण ही कला शिकवण्यासाठी नियुक्त करायचं का? पण महाराज, खेळ खूप खूप चांगला आहे, पण आपल्यासाठी याचा मुळीच उपयोग नाही. हे पण खरं आहे. आजकाल युद्धाचा निर्णय तलवार आणि तलवारबाजाच्या प्रतिभेवर अवलंबित नाहीये. पण महाराज, अंतिम समयमध्ये तलवारच कामी येते. भाऊ, आम्ही तुम्हाला तलवार फेकण्यासाठी थोडंच सांगितलंय. तर लक्ष्मण, काय तू आमच्या थोड्या निवडक सैनिकांना सुद्धा ही कला शिकवू शकतोस? अवश्य महाराज. ही बघा माझ्यासाठी सन्मानाची बाब होईल. राया, बिजापूरचे नवे बादशाह इस्माईल आदिल खानचा दूत आलेला आहे. त्याला इथे बोलवा. इथे राया? का नाही? त्याने कधी घोड्यावर स्वार झालेला माणूस पाहिला नाही काय? जी, बोलावतो. बोलवा. आदाब हुजूर. हुजूर, आमच्या नव्या सुलतानांच्या वालीच्या मृत्यूनंतर पाठवलेल्या तुमच्या हमदर्दीच्या पैगामासाठी तुमचे एहसानमंद आहेत. आणि त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर तुमच्या बधाईया मिळून ते खुश झाले. त्याने शुक्रिया सांगितलंय. पण हुजूर,
आमच्या सुलतानांना इस बात का अफसोस आहे की विजयनगरच्या नायकांनी त्यावेळेस जेव्हा सुलतान सुटकात होते गोव्यावर कब्जा मिळवण्यासाठी पोर्तुगीजांना मदत केली आणि एका नाजूक मौक्याचा फायदा उचलण्याची कोशिश केली. हुजूर, नायकांनी गोव्यावर कब्जा तुमच्यासाठी केला असता तर वेगळी बात होती, पण पोर्तुगाली जे फिरंगी आहेत, परदेशी आहेत, त्यांना आपल्या जमिनीवर कब्जा का करू द्यायचा? पण युसुफ आदिल खान पण तर परदेशीच होते. हुजूर, त्यांचा फक्त जन्मच परदेशमध्ये झाला होता. ते तर इकडचेच बनले नंतर. आणि त्यांची स्वतःची सल्तनत बिजापूर होती, साता समुद्र पार नाही. असं यासाठीच बिजापुरी पोर्तुगीजांबरोबर बसले आणि आमच्या विरुद्ध एकी करण्याचा प्रयत्न करीत राहिलेत. हुजुरांना बहुतेक गलतफहमी झाली आहे. मुळीच गलतफहमी नाही झाली आहे. आम्हाला पक्क माहिती आहे की तुम्ही आमच्या विरुद्ध वापर करण्यासाठी तोफा, बंदुका आणि घोडे खरेदी केले आहेत. आता त्यांच्याशी मतभेद झालेत तर आमच्याकडे आलात होय. पर हुजूर, हे खरं आहे की आमच्या खिलाफ लढाईमध्ये तुमच्या नायकांनी पोर्तुगालींना साथ दिली आहे. पर हुजूर, ही बात कदाचित तुम्हाला माहित नसेल. आणि काय झालं आता हे सांग थोड्याच शब्दात आणि पटापट की आदिल खानला आमच्याकडून काय हवंय? हुजूर, आमचे सुलतान पोर्तुगालियांकडून गोवा आझाद करण्यामध्ये तुमच्या मदतीची उम्मीद ठेवतात. पण आम्ही मानलंच केव्हा की गोवा तुमचा आहे? आणि शिवाय आदिल खान तर बेहमनी सुलतानचा नायक आहे. तुम्ही त्याला सुलतान का म्हणता? आणि तसं आमचं फिरंग्यांशी कुठलं भांडण तर नाहीच आहे. उलट बिजापूरने आमच्या जमिनीचा एक खूप मोठा हिस्सा हडप केलाय. जोपर्यंत इस्माईल आदिल खान आमच्या जमिनीचा हिस्सा परत नाही करत आम्ही त्यांच्याशी कुठला समझोता नाही करू शकत. अप्पाजी, मी त्या गिधाड गंगारायाशी निपटेपर्यंत साम्राज्याचा भार तुमच्या खांद्यावर टाकून जातोय. विजयी भव. ईश्वर तुम्हास पूर्ण विजयी करेल. स्वागत आहे पाद्री. तुम्ही गोव्यास केव्हा परत जाताय? आता बघा तुरंत राया. तुमच्या राज्यपाल महोदयांशी एका लाभदायक समझोत्यासाठी मी तुमच्यावर भरोसा करतोय. मी आपल्या वतीनं पूर्ण प्रयत्न करणार महाराज. मी ह्या नगरची जलव्यवस्था पूर्ण नीट करवेन म्हणतो. विजयनगरमध्ये एका मोठ्या जलप्रवाहाची आवश्यकता आहे जे पोर्तुगाली कारागीरच बनवू शकतात. ह्यासाठी तुम्ही पोर्तुगाली कारागीर सोबत जलवैज्ञानिक सुद्धा इथे आणायला विसरू नका. अवश्य. मग दुसऱ्या अटी पण तुमच्या स्मृतीमध्ये असतीलच. आहेत ना. याच आहेत ना की सिर्फ तुम्हालाच घोडे, बंदुका आणि टोपा दिल्या जाव्यात, म्हणून बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला बंदराचा पूर्ण उपयोग करायला एक वस्ती, एक सैनिक छावणी, शिवाय एक कारखाना बनवायची अनुमती द्यायची. याच्या साथीनच तुम्ही आम्हाला गोवामध्ये पण थोडा अधिकार देणार. बिलकुल खरंय अप्पाजी. पाद्री लुईसच्या साथीला एक सशस्त्र सैनिकांची तुकडी पाठवली जावी. माहित नाही हा आदिल खान केव्हा काय करून बसेल. हो जी आज्ञा महाराज. राया, खुश खबर आहे राया. सांग. उम्मतूरचा गंगा राया मारला गेला. कसा? पाठलाग करणाऱ्या आपल्या सैनिकांना घाबरून पळताना तो कावेरीमध्ये बुडून गेला. तो देशद्रोही ह्याच लायक होता. चांगलं झालं साम्राज्याचा एक अजून काटा संपून गेला. आता तुम्ही पण उम्मतूरच्या नव्या शासनपालाचा विचार केला पाहिजे राया. गोविंदराय कसा राहील? कोण गोविंदराया? आप्पाजींचा भाऊ. पण तो तर ब्राह्मण आहे राया. मग महाराज, आपल्याला चारी बाजून शत्रूंनी घेरलंय. आपल्याला या समयी शक्तिशाली सेनानायकांसोबत त्यांच्या तयार सैन्य दलाची आवश्यकता आहे, अशा ब्राह्मणांची नाही. जरूरत पडल्यावर जे शस्त्र पण नाही उचलू शकणार. शस्त्र चालवण्यासाठी आपल्याजवळ सैन्य आहे. गोविंदराय पण तिथली व्यवस्था सुद्धा सुधारू शकणार. ब्राह्मणास पण थोड्या पदांवर बसवल्याने मी वास्तवामध्ये थोडे जास्त शक्तिशाली बनलेल्या नायकांची शक्ती सुद्धा कमी करू इच्छितो. माझी इच्छा नाही परत कुठल्या गंगारायाने डोकंवर करावं. पण राया, ब्राह्मण पहिल्यापासून मोठ्या संख्येमध्ये मंत्रिपदावर बसलेले पण आहेत. आपसामध्ये सर्व संघटित होऊन तुमच्या विरुद्ध उभे राहिले तर मग? असं नाही होऊ शकत.
ब्राह्मणांजवळ नायकांसारखे शस्त्र चालवणारे सैनिक आहेत? हां, जर तू शासनपाल बनणार म्हणतोस तर स्वच्छ शब्दांमध्ये मला सांग, तू माझा जावई शेवटी. जेव्हा तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर मग मी काय सांगणार तुम्हाला हो? रामराया, मला तुला स्वतःपासून दूर नाही ठेवायचंय. तुला हे समजलं पाहिजे. वाचा जे लिहिलंय. कोणी राजा जर ब्राह्मणांना सुद्धा उच्च पदावर प्रतिष्ठित करीत आहे तेव्हा तो स्वतःच्या उन्नतीचे द्वार उघडीत आहे. जोखीम उचलून पण ब्राह्मण आपल्या कर्तव्य पदावर ह्यासाठी चिटकून राहतो म्हणजे क्षत्रिय आणि क्षुद्र अधिकाऱ्यांनी त्याला मस्करीचा पात्र न बनवावं, आणि ह्यासाठी पण म्हणजे तो दुसऱ्या ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या दृष्टीने खाली न पडावा. बिलकुल ठीक. तुम्ही अगदी तेच शब्द लिहिलेत जे मी सांगितले होते. यावेळेस कुठलीच चूक नाही झालीय. पुढे लिहा. राजाच्या सेवकांच्या भोजनामधून एक घास सुद्धा कमी केव्हा झाला मग बस राजाला खूप शिवाय शाप देतात. काय राजाचा कोणी मित्र असतो का? साथ देणाऱ्या व्यक्तीवर आपली पकड सैल न होऊ देणं काय बुद्धिमानीचं काम आहे का? बुद्धिमानीचं काम ते आहे पकड सैल केल्याशिवाय मित्राला जवळ ठेवला जावा. मग तुम्ही त्याच्यावर विश्वास समजा नाही केला किंतु त्याच्याशी सदैव चांगला व्यवहार करायचा. सांगा अप्पाजी, काय बरं झालं? मी तुमच्या लेखन कार्यामध्ये विघ्न आणलं यासाठी मी क्षमा मागतो. अवश्यच महत्वपूर्ण कार्य असावं. सांगा. खरंय, बेहमनी सुलतान महमूद शाहचा थोडा संदेश प्राप्त होऊन गेलाय. आदिल खानने म्हणे त्याला बंदी बनवलाय, म्हणून तुम्हाला विनंती केली त्याने की त्याला सहाय्य करावं आणि त्याला मुक्त करावं. आदिल खानला पण जागा दाखवायची ही सुसंधी आहे. महमूद शाहला संदेश पाठवा की आम्ही त्यांना बिदरच्या गादीवर परत बसवणार. तुम्ही समजताय ना अप्पाजी? नक्की. बेहमनी सुलताना सुद्धा पुन्हा गादीवर बसवणारा दक्षिणेमध्ये मी पहिला हिंदू राजा बनणार. ह्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे? खरंय, शक्तिशाली शिवाय शत्रू म्हणजे शेजारी आदिल खानच्या तुलनेमध्ये तुमच्या उपकारांमध्ये दबलेला दुर्बल महमूद शाह आपल्यासाठी अधिक उपयोगी सिद्ध होईल. महाराज, गुलबर्गाची वस्ती धुळीमध्ये मिळवली गेली. आदिल खानची राजधानी पूर्णरित्या नष्ट होऊन गेली. ह्या धरणीवर नांगर चालवा, ह्यामध्ये एरंडीची बीजा टाका. जेव्हा इब्राहिम सुलतान खान हे स्थान बघेल किंवा ह्याविषयी विचार करेल तेव्हा आमच्या शक्तीच्या भयाने कापला पाहिजे. काय तुम्ही नगरामध्ये प्रवेश करणार महाराज? नाही, अजून फक्त अर्धच काम होत आहे. सुलतान महमूदला पण बिदरमध्ये त्यांच्या सिंहासनावर बसवणं बाकी आहे. तुम्ही नगरामध्ये प्रवेश करा आणि सुलतान महमूदला पण ही खबर द्या की आम्ही इब्राहिम खानास पूर्ण हरवला आहे. शिवाय गुलबर्ग्याच्या खडकासारख्या मजबूत 4 भिंतींची पण आम्ही जी अवस्था केली त्याविषयी पण सांगा. मी स्वतः त्यांना बिदर सोडायला येईन. जशी आज्ञा महाराज. महाराज, विजयाची या स्मृती म्हणून आणि महमूद शाहला बिदरचं सिंहासन परत देववल्या कारणाने तुम्ही यवन स्थापनाचार्याची उपाधी स्वीकार केली पाहिजे. बिलकुल खरं आहे. ही उपाधी महाराजांना शोभा देत आहे. अप्पाजी, काय तुम्ही पूर्वेकडच्या सुभान नायकांना सांगा की त्यांनी सैनिक दलांसकट तयार व्हावं. आपल्याला उदयगिरीच्या राज्याशी युद्ध करायचं आहे.
विजयनगरच्या भित्र्यानो, परत जा तुम्ही. जा पुढे सर्व, धावा बोलून. ह्या मुठभर कलिंग सैनिकांकडून हसा करून घेऊन किल्ल्याला घेरून उभं राहण्यात मुळीच फायदा नाही. चला रे. महाराज, अडचण ही आहे की किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एक रस्ता आहे आणि तो पण खूपच अरुंद आणि टोकेरी खडकांमधून होत जातो. आपले सैनिक जसजसे पुढे सरकतात बाणांचे शिकार होत असतात. हा, जर आपण त्यांच्या सैनिकांना उपाशी मारण्याच्या अवस्थेत पोहोचवलं तरच ते हार मानतील. मग काय आयुष्यभर या खडकांवर बसून आपण कलिंग सैनिक उपाशी मारायची वाट बघत राहायचं? करा हमला. दुसरा उपाय बघायला हवा. उपाय तसा आहे राया, किमती पण आणि कठीण पण. मुळीच बिघडत नाही अप्पाजी. हा किल्ला पूर्ण जिंकण्यासाठी आपल्याला खडकांना सुद्धा सरकवावी लागली तरी पण मुळीच बिघडत नाही. राया, आपल्या समोर उपाय तोच आहे. काय सांगता अप्पाजी? काय आपण ही खडकं फोडून रस्ता बनवायचा? रामराया, खडकं फोडून नाही. जर आपल्याला लाकडाचा पूल आणि मातीचे मोठे ढिगारे बनवून किल्ल्याच्या भिंतीपर्यंत पोहोचता आलं तर मग आपण चारही बाजूनी त्यांच्यावर धावा बोलू शकणार. जशी आज्ञा राया. लिपिक, आज्ञा महाराज. लिहा भाऊ लिहा. एका राजाने मुळी शत्रूशी त्याच्या युद्ध जिंकण्याची भीष्म प्रतिज्ञा केव्हाच नाही केली पाहिजे. शत्रूवर आक्रमण करण्यासाठी जेव्हा तो आपल्या सैन्यासकट जात असतो तिथे एक म्हणजे तो आपल्या उद्देशामध्ये सफल होऊ शकणार किंवा मग असफल. असं पण होऊ शकतं की भविष्यामध्ये उद्देश पण त्याचा पूर्ण होईल, तात्काळ नाही. राजाने म्हणून राजनैतिक व्हायला पाहिजे किंवा युद्धाचा प्रेमी. अप्पाजी, काय? तुम्ही हिशोब करा जरा की किती धन इथे या किल्ल्याच्या देखभालीसाठी ठेवायचंय आणि बाकी राजकोषामध्ये जमा करून घ्या. हो महाराज. बंदींच्या बाबतींमध्ये काय विचार आहे? काय त्यांच्यामधले थोडे असे आहेत ज्यांची आपल्या सैन्यामध्ये भरती होण्याची इच्छा दिसते? असे आहेत राया, बरेच सैनिक आणि अधिकाऱ्यांची इच्छा आहे तशी. मग ठेवा त्यांना. ठीक आहे. किंतु बघा, ओडिसाच्या सीमेपासून दूर न्या त्यांना. शिवाय एकत्र नाहीच. मग बाकी बंदी दुसरे अजून पण गजपतीच्या प्रति निष्ठा ज्यांची आहे सर्वांना बंदी घरामध्येच राहू द्या त्यांना, आणि उदयगिरीमध्ये नाही. ठीक आहे. राया, राज परिवाराच्या सदस्यांचं पण काय करायचं? सर्वांना माझ्या समोर आणा. मी आणतो ते. यावं यावं. राया, हे ओडिसाचे गजपती प्रतापरुद्रांचे पुत्र वीरभद्र आहेत आणि या त्यांच्या मातोश्री गजपतींच्या छोट्या राणी. तुमचं स्वागत आहे. आशा आहे तुमच्या सुखसुविधांमध्ये मुळीच बाधा नसेल आली काही. आसन ग्रहण करावं. या आदरभावासाठी आभारी आहोत. राया, काय जाणू शकतो आता आमचं काय होणार? असं आहे राणीसाहेब, अजून युद्ध समाप्त नाही हो झालंय. आता मी तुम्हास तूर्त कटक पाठवण्याच्या स्थितीमध्ये नाही. गजपतींशी अंतिम समजवत्यापर्यंत तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. पण ह्याच्यामध्ये आमचं काय होणार? तुम्ही आमच्याकडेच राहणार. दुसरं काय? काय युद्धबंदींसारखे? नाही, एका राजकीय अतिथीसारखे. अप्पाजी, काय? राणीसाहेबांसोबत कुंवरशीही सन्मानित व्यवहार केला जावा. ह्यांच्या सुखसुविधांमध्ये कशाच प्रकारची कमी नाही आली पाहिजे. जशी आज्ञा राया. राया, तुमच्यासाठी एक अनमोल रत्न आहे. ही बाळकृष्णाची मूर्ती मला किल्ल्याच्या राजकक्षात मिळाली. खूपच मूल्यवान आहे. मुखावर अद्भुत स्मितही आहे. खरंय. हिच्या स्थापनेसाठी महाल परिसरामध्ये मी एका भव्य मंदिराची निर्मिती करवीन. राया, कृष्णाच्या प्रती तुमची भक्ती बस जगजाहीर आहे. परंतु जरा तुम्ही एका बाबतीत काळजी मात्र घ्याच राया. तुमच्या प्रजेमध्ये बरेच आणखी लोक दुसऱ्या पंथांना पण मानणार आहेत. त्यांच्या प्रती तुमचा व्यवहार असं व्हायला नको. त्यांच्या भावनेला कधी पण ठेच पोहोचेल.
तुमचं खरं आहे हे. मी कृष्ण उपासक म्हणून ह्यासाठी दुसऱ्या पंथास वाटून चालणार नाही की मी बिचाऱ्यांची उपेक्षा अगदी करतोय. खरं. मला वाटत आहे राया, जर तुम्ही राज्याच्या समस्त तीर्थस्थानांचं भ्रमण केलं मग खूपच चांगलं होईल. अवश्य. आमचं साम्राज्य दूर दूरपर्यंत खूप पसरलंय, इतकं की भाषा पण एक नाही आहे. आम्हाला एका अशा सूत्राचा शोध घ्यायचा आहे ज्याने आमच्या प्रजेस पूर्ण एकत्र जोडून ठेवता येईल. खरंय. तामिळ, तेलुगू आणि कन्नडा या 3 भाषा समूहांना विभिन्न जाती आणि संस्कारांमध्ये विभागल्या गेलेल्या एका मोठ्या लोकसंख्येला जोडून ठेवण्यामध्ये धर्माने एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. कुठल्याही सामंती शासकाप्रमाणे कृष्णदेवरायाने सुद्धा अनेक मंदिरं बांधली आणि जुन्या मंदिरांना दानामध्ये धन दिलं. राजाच्या दिनचर्येची नक्कल मंदिरांमध्ये होऊ लागली. राजा आणि देव यांच्यात एक तऱ्हेची समानता आली, ज्यामुळे राजाची प्रतिष्ठा वाढली. लक्ष्मण. आज्ञा स्वामी. हे बघ, अभ्यास खूप झाला. आता मला तुझी एक खरी लढाई बघायची आहे. जेव्हा म्हणाल श्रीमान, पण हा मुकाबला बरोबरीचा नाही होणार. तुमच्या इथे कोणीच नाहीये जो माझ्याशी लढू शकेल. असं? हा गर्व? गर्व नाही, सत्य आहे महाराज. बरं सांगा, कुठल्या आता योद्ध्याशी इथल्या तुम्ही मला मुकाबला करायला सांगणार आहात? बघ भाऊ, आमच्या इथे बुवा कोणी असा योद्धा नाहीच आहे. कुंवर वीरभद्राशी आता तुझ्या मुकाबल्याचा विषय माझ्या डोक्यात चाललाय. तुम्ही मला बोलवलात? मी ऐकले तू तलवारबाजीमध्ये माहीर खूप, सर्वश्रेष्ठ. पण काय खरोखर तू इतके महानता ग्रहण केली आहेस? एका हरून बसलेल्या सैनिकात स्वतःच्या वीरतेचं बोलणं शोभा नाही देत महाराज. हे बघ, उदयगिरीची लढाई एक वेगळा विषय झाला. मोठ्या लढायांमध्ये व्यक्तिगत कुशलतेस कुठलं खास महत्त्व नसतं. तसं आज इथे मी तुझ्या तलवारबाजीचं प्रदर्शन पाहायचं म्हणतो. प्रदर्शन? मी योद्धा हो महाराज, कोण खेळ दाखवणारा नाही मुळीच. असाच मागणीवर आपल्या वीरतेचं प्रदर्शन मला बिलकुल पसंत नाहीये. खेळ नाही, मी खऱ्या लढाईविषयी बोलतोय. खरी लढाई? इथे असा कोण आहे जो माझ्याशी लढू शकेल? लक्ष्मण. याच्याशी? अरे भाऊ, हा 7 समुद्रापलीकडनं आलेला महान तलवारबाज आहे. तो अलीकडे आमचा अतिथी आहे. तरी मला याच्याशी लढणं शक्य नाहीये. एक साधारण नागरिक कोणी आणि राजवंशाच्या सदस्यामध्ये मुळात मुकाबला नाही होऊ शकत. मला माझी प्रतिष्ठा आहे. वीरभद्र, जर तू ह्या मुकाबल्यामध्ये विजयी होत आहेस मग आम्ही तुला स्वतंत्र करणार आणि त्वरित तुझ्या पित्याजवळ कटकला पाठवू. बरं, पण तू ह्या स्थितीमध्ये नाही मुळीच की आमचा प्रस्ताव तू अस्वीकार करावास. ठीक आहे, मी लढेन मग. पण हा मुकाबला बरोबरीचा नाहीये. जाऊन तलवार निवड तुझी. लक्ष्मण, मला केवळ ह्या व्यक्तीची घमेंड तोडायची बघ. हे बघ, ह्याला मुळीच लागता कामा नये. त्याला काहीच नाही होणार महाराज. मी त्याला मारणार नाही. जा भाग्य सहाय्यक हो. आमच्या इच्छापूर्तीसाठी तू विजयी हो. खूपच छान लक्ष्मण, खूपच छान. धन्यवाद महाराज. महाराज,
कुंवर तू तर नको. मला हे नव्हतं करायचं कधीच. माझी फक्त बस याची घमेंड थोडी कमी करायची इच्छा होती. महाराज, कुंवर वीरभद्रच्या मृत्यूच्या पश्चात गजपती प्रतापरुद्र बरेच तुटले, म्हणून त्यांनी शांती समझोत्याची याचना करीत बघा एक वेळ परत संदेश पाठवलाय. अप्पाजी त्यांच्याशी संधी प्रस्तावास पण अंतिम रूप देण्याचा आता समय आला आहे. तुम्ही लिहा की आम्हाला याचा स्वीकार आहे, किंतु संदेशवाहकाच्या हाती हा संदेश नका पाठवू. आपण त्यांच्या राणीस सुद्धा कटक परत पाठवायचा आता. शिवाय साथीला समझोत्याचं स्वरूप पण. आम्हाला गजपती पुत्री कलिंग कुमारशी विवाहाचा प्रस्तावाचा पण स्वीकार आहे. राणीला पूर्ण सन्मान शिवाय सद्भावानेच सगळं म्हणणं समजावून पाठवायचंय. हो, जशी आज्ञा महाराज. वेळावर काम पुरं होण्याची आशा ठेवू शकता ना? जरूर. इकडचे कारागीर खूप हुशार आहेत. मी जो नक्षा तयार केला आहे त्याला चेहरा द्यायला हे कारागीर जरूर कामयाब होणार. बघा, काम चांगला आणि वेळेवर पुरा होण्याची आवश्यक आहे. रायाबरोबर आमच्या संबंधामध्ये या जलप्रवाहाचे निर्माण महत्वाचं आहे. मी बघा केव्हा विचार पण केला नाही की एक राजा आपल्या प्रजेची ताण भागवण्यासाठी इतका विचार करू शकतो. आता तुम्हाला खूप खूप शिकायला मिळेल. आम्ही लोक पोर्तुगालमध्ये बसून वाटतं की इकडचे लोक मुळीच नाही जाणत काय, तेव्हा आपण लोक येऊन त्यांना सर्व काही शिकवणार, तरी ती सच्चाई नाही. अप्पाजी, त्या हत्यारांचा पत्ता लागला की नाही? महाराज, सूर्यास्तापर्यंत त्यांना बंदी बनवलं जाईल. हे सर्व अजून नाही सहन होत आता. देशाच्या राजधानीमध्ये देशाच्या अतिथीची हत्या. आदिल खानास याचं मूल्य चुकवावं लागेल. श्रीमान, मला माझं दुःख तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगता येणार. पाद्री लुईस आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये सामावले होते. ते एक साधे सरळ माणूस होते. अप्पाजी, पोर्तुगालच्या ह्या महान कारागिराच्या सुरक्षेचा कडक प्रबंध केला पाहिजे. अवश्य महाराज. शिवाय पोर्तुगाली राज्यपालांच्या पण क्षमा मागायला हवी की इथे त्यांच्या दूताचं रक्षण नाही केलं आपण. शिवाय त्यांना वाजवी भरपाई पण द्यायला हवी. या सर्वाचा त्वरित प्रबंध केला जावा. ठीक आहे. शिवाय त्या हत्यारांना तुम्ही जीवित माझ्या समोर आणायचं. आम्ही त्यांच्याकडून वदवल्यावर आदिल खाना सुद्धा धडा शिकवला जाईलच. हे कोण आहेत अप्पाजी? सुलतान इस्माईल आदिल खानाच्या तरफ से मी विजयनगर राज्याचे राजे महाराज कृष्णदेव रायांना एक महत्वाचा संदेश घेऊन आलोय. पण तुम्हाला आधी कोणा मंत्र्यास भेटायला सांगितलं होतं ना? जनाब, गुस्ताखी माफ करे. खरं तर निघतेवेळी मला बजावलं गेलं होतं की मी फक्त विजयनगरच्या सर्वांनाच संदेश ऐकवायचा. पण ही मुळीच पद्धत नाहीये. जनाब, हे तर मला पण माहीत आहे, पण हा एका बादशहाच्या नावी दुसऱ्या बादशहाचा सीधा पैगाम आहे. याने कुठल्या बादशहाचा संदेश आणलाय? हुजूर, मी बिजापूरचे बादशहा इस्माईल आदिल खान शहाचा दूत आहे. असं जबरदस्तीने सल्तनत हडपणारे आदिल खान आता म्हणे स्वतःला खान म्हणवू लागलेत. ठीक आहे, संदेश ऐकवा. माझे आकार आया राजनाशी सुले आणि अमन कायम रखने की ख्वाहिश रखते हैं. मला समझोत्याच्या अटी नक्की करण्यासाठी पाठवलं गेलंय. आदिल खानला आमच्याशी समझोता करायचा आहे. जेव्हा युद्धामध्ये आम्ही पूर्ण हरवलंय त्याला. जा बघू, जाऊन त्याला सांग तू
की म्हणावं इथे ये आणि आमच्या समोर इथे पडून आमची माफी मागायची, तेव्हा कदाचित आम्ही म्हणावं शांती किंवा समझोत्याचा विचार करणार. हेच आमची अट आहे. जाऊन लगेच सांगा तुम्ही त्यांना. विजयनगरामध्ये वारसा हक्काचा प्रश्न नेहमीच क्लिष्ट व्हायचा. अनेक वेळा तर यासाठी रक्ताचे पाटही वाहिले. कृष्णदेवरायाने आपल्या 6 वर्षांच्या निष्पाप पुत्राला स्वतःच्या जिवंतपणीच राजा बनवला, जेणेकरून त्याला पुत्रास मार्गदर्शन करता यावं आणि त्याच्या हिताचं रक्षण करता यावं. स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु वर बघ पुत्रा. तुम्ही कमीत कमी शासनपालाचं पद स्वीकारलं असतं तर चांगलं झालं असतं. नाही अप्पाजी, याची आता गरज नाहीये. बघा, माझा पुत्र विजयनगरचा राजा आहे आता. मी पण दुसऱ्या मंत्र्यांसारखाच एक मंत्री म्हणून राहायचं म्हणतोय. पण अप्पाजी, तुम्ही पंतप्रधानाच्याच पदावर राहा. मग नव्या राजाची बस तशीच सेवा करा जशी तुम्ही माझी केली आहे. राया, मी वचन देतोय, पण बिनमुळीच नाही अप्पाजी. सत्ता परिवर्तनासाठी हा समय हर तऱ्हेने उपयुक्त आहे. आदिल खान हरल्याने वातावरण शांत आहे, साम्राज्यामध्ये स्थिरता आहे, सीमाही सुरक्षित आहेत. म्हणून मी स्वतःला सुद्धा भगवान कृष्णाची उपासना शिवाय पुस्तक लिहायच्या कामामध्ये लावायचं म्हणतो. जी कार्य पण समय न मिळाल्या कारणाने नाही झाली माझ्याने, अप्पाजी तुम्ही पूर्ण करा ती. भाग्य पण कधी कधी किती कठोर होत असतं. राज्याभिषेकास 2 दिवस झाल्यावर मग महाराज अस्वस्थ होत गेलेत. ज्वराने यांना पार पिळून काढलंय. वैद्य महाशय, काय कुठलं असं औषध नाही ज्याने हा ज्वर कमी होईल? मी सगळे प्रयत्न केलेत स्वामी, पण कुठल्याच औषधानं गुण नाही येत आहे. हे काय सांगताय तुम्ही? काय तुमचं सगळं औषध ज्ञान पराजित होऊन गेलंय? महाराज, मी एका पोर्तुगाली चिकित्सकास पण गोव्यातनं बोलवलंय. समजतच नाही या भयानक ज्वराचं कारण काय. अद्भुत ताप चाललाय. राजवैद्य, काय असं होऊ शकतं का की यांच्या भोजनामध्ये कोणी काही मिळवलं असावं? तसं काही सांगता नाही येणार. विषयाची लक्षणं पण साफ नाहीयेत. पण अशी कुठली संभावना आहे? निश्चित रूपानं तसं सांगणं संभव नाहीये, पण काही संभवांमुळे नकार पण नाही देता येत. हे काय सांगताय तुम्ही? महाराज, राया, मला संदेह आहे की राजांना कोणीतरी विष दिलंय. अशा अबोध बालकास कोणी का म्हणून विष देईल? जेव्हा गादीचे सर्व दावेदार स्फुरण आम्ही फारच आधी चंद्रगिरी किल्ल्यामध्ये बंदी बनवून टाकलंय. होऊ शकतं कोणी कोणाला पण स्वतःच्या लाभासाठी, शिवाय स्वतःच्या इशाऱ्यांवर नाचवण्यासाठी राजा बनवू पाहत असावं. तुला कुणावर संदेह आहे? होऊ शकतं हे एका मंत्र्याचं. मंत्री? अप्पाजी, नाही, असं नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत हे? का नाही होऊ शकत हे माझा पूर्ण विश्वास आहे. जरा आठवा राया, एक दिवस अप्पाजींनी तुम्हाला पण गादीवर बसवलं.
घेऊन जा याला. मला ह्या नीचाचा चेहरा पण पाहायची इच्छा नाहीये. राया, ह्या वेळेस तुम्ही दुःखी आणि उत्तेजित आहात. यासाठी सत्य नाही जाणून घेऊ शकणार. सत्य हे आहे की तू एक देशद्रोही आहेस, राजहत्या करणारा नीच षडयंत्रकारी. जर तुम्हाला असंच वाटत असेल तर मला सुळावर चढवा तुम्ही. तू ह्याच लायकीचा माणूस. मी फक्त ह्यासाठी असं नाही करत पण की ब्रह्महत्याचं पाप मला स्वतःच्या शिरावर नाही घ्यायचंय. जा घेऊन ह्याला. डोळे फोडून काळ कोठरीमध्ये द्या टाकून ह्याला. जीव वाचत आहे हेच खूप आहे अप्पाजी. जर मी असतो केव्हाच जीवित नसतं सोडलं. जर तुम्हाला पण बोलण्याचा अधिकार आहे मग राया, न्यायाची आशा करणं व्यर्थच आहे. जा घेऊन याला, जा घेऊन. असं होतं विजयनगर, जे अख्ख्या दक्षिण आणि उत्तरी तटावर फैलावलं होतं. स्वतःची खुशाली आणि सुंदरतेवर अभिमान होता त्याला. शिवाय स्वतःच्या ताकदीवर हद्दीपेक्षा जास्त घमेंड, ज्याचा कोणी विचार नाही केला की शहर आणि सल्तनत दोन्हींचा अंत खूप दूर नव्हता तसा. पायसच्या यात्रेला फक्त 45 वर्ष झाल्यावरच अचानक विजयनगरावर ढग धोक्याचे खूप दिसू लागले. विजयनगराची ईर्ष्या करणाऱ्या दक्षिणेतील बाकी साम्राज्यांनी पण संघटित होऊन विजयनगर पूर्ण संपून टाकायची तयारी केली. इतकं होऊन सुद्धा विजयनगर मूर्खपणाचा कळस हा स्वतःच्या ताकदीच्या नशेमध्ये चूर होतं. पण लगेच मग त्याचा विनाश होत गेला, जो दुर्दैवी आणि भयानक होता. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत् सदाधार पृथिवीं व्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.